नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. जरांगे पाटलांना रुग्णालयामध्ये उलट्या झाल्याची माहिती. किडनी आणि लिव्हरवर सूज आल्यामुळे प्रकृती खालावली. जरांगे पाटील यांना आवश्यकता पडल्यास मुंबईमध्ये उपचारासाठी आणून त्यांच्यावर उत्तम उपचारासाठी प्रयत्न केले जातील. मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. धाराशिवच्या तुळजापुरात जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. देवीच्या गाभाऱ्यात एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या. माझ्या कपाळावरचं कुंकू कायम ठेव आणि मराठा आरक्षण मिळू दे. जरांगे पाटलांच्या पत्नीचं तुळजाभवानी देवीकडे साकडं. वडिलांच्या जीवासह बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार. जरांगे पाटलांच्या मुलीचा सरकारला इशारा. माझ्या वडिलांच्या 25 वर्षांच्या लढ्याला न्याय आणि यश मिळू दे. मुलीचं देवीकडे साकडं. धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा. जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा देण्याची सकल मराठा समाजाची मागणी. बीड शहरासह परिसरातील बाजारपेठा खुल्या झाल्या. 3 दिवसांनंतर इंटरनेट सेवाही पूर्ववत. व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा. जळगावातील जामनेरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद. मराठा समाज बांधवांच्या निर्णयाला व्यापारी आणि दुकानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते विनायक पाटलांचा जिवंत समाधी घेण्याचा निर्णय. जरांगे पाटलांच्या फोननंतर जिवंत समाधी घेण्याचा निर्णय मागे. जरांगे पाटलांचं आमरण उपोषण स्थगित झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील गावबंदी हटवली. पेडगावामध्ये सर्वात आधी गावबंदी हटवण्यात आली. बीडमध्ये आंदोलकांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यावर दगडफेक करत आग लावली होती. या घटनेच्या 2 दिवसांनंतर बंगला पूर्व परिस्थितीमध्ये. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरूच. आरक्षणासाठी पाचेगाव ते जिंतूरमध्ये अर्धनग्न पदयात्रा काढण्यात आली. 5 दिवसांनंतर बीड जिल्ह्यातून बाहेर जाणारी एसटी बस सेवा पूर्वपदावर. आंदोलकांकडून 100हून अधिक बसेसवर दगडफेक करण्यात आली. धुळ्यामध्ये मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर बस सेवा पूर्ववत. बस सेवा बंद असल्यामुळे एसटी महामंडळाचं सुमारे 35 लाख रुपयांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये 6 दिवसांनंतर बस सेवा पुन्हा सुरू. प्रवाशांची बस स्थानकावर गर्दी. बंद दरम्यान एसटीचं अंदाजे 1 कोटी रुपयांचं नुकसान. बीडच्या परळीमध्ये एसटी सेवा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. एसटी बसवर झालेल्या दगडफेकीनंतर 5 दिवसांपासून या सेवा बंद होत्या आणि त्या आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 5 दिवसांपासून बंद असलेली एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. एसटी सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण. मराठा आंदोलनामुळे ठप्प झालेली नाशिक मराठवाडा एसटी सेवा पूर्ववत. 5 दिवसांपासून ठप्प सेवा आता सुरू झाली आहे. सोलापुरात स्कूलमधील फॅन्सी ड्रेसमध्ये मनोज जरांगे पाटलांची क्रेज. विद्यार्थ्यांना जरांगे पाटलांची हुबेहूब नक्कल केली. परभणीमध्ये आजपासून नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात. तुकाराम गरुड या युवकाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पहिल्या प्रमाणपत्राचं वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतरवाली सराटीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. 441 शेतकऱ्यांना 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई. जरांगेंच्या सभेमुळे या सर्वांचं नुकसान झालेलं. शिर्डीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आमरण उपोषण आज मागे. उद्धव महाराज मंडलिक यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडवलं. जळगावमधील मेरूण तलावामध्ये आरक्षणासाठी दख्खनी मराठा समाजाचं जलसमाधी आंदोलन. या आंदोलनादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मालेगावात चाळीसगाव चौफुलीवर मराठा आंदोलकांकडून रस्ता रोको. मुंबई आग्रा महामार्ग रोखला. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प. बीडमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीसाठी मनसेकडून कंकालेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक. शहराध्यक्ष करण लोंढेंसह आणि पदाधिकाऱ्यांकडून जलाभिषेक. चंद्रपुरात सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या मुद्द्यावरून आमदार प्रतिभा धानोरकर आक्रमक. वीज पंपांना 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी. जळगावमध्ये दिवाळीपूर्वी 54,000 शेतकऱ्यांना मिळणार
फळ पीक विम्याचा लाभ येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, खासदार रक्षा खडसे यांची माहिती. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. शेतातील कृषी पंप आठवडाभर दिवसा सुरू ठेवण्यासाठी विद्युत कार्यालयाला निवेदन. पाटणच्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंत्री शंभूराज देसाई आणि चेअरमॅन यशराज देसाई यांच्यासह ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते मोळी पूजन. जायकवाडीला पाणी सोडायला शेतकऱ्यांचा विरोध. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कोपरगावमध्ये लाक्षणिक उपोषण. धरणातलं पाणी सोडल्यास शेती उद्ध्वस्त होण्याची शेतकऱ्यांना भीती. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पथकं रवाना. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे 2 दिवस आधीच पथकं रवाना. भिवंडीमधील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार थांबला. शेवटच्या दिवशी निघाल्या अनेक प्रचार रॅली. रविवारी 5 नोव्हेंबरला होणार मतदान. सांगलीच्या हरिपुरामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काळ्या जादूचा वापर. अज्ञातांकडून काळ्या बाहुल्यांची पूजा. दुसऱ्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी बाहुल्या जाळल्या. पुण्याच्या खेडमध्ये 25 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध. शिल्लक जागांसाठी 5 तारखेला मतदान. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये 30 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध. काही जागांवर नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्यामुळे सदस्य पद रिक्त. गोंदियाच्या श्रीरामनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 7 जागांसाठी 16 उमेदवारांमध्ये चढाओढ. 11 महिला उमेदवार मैदानात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू. रुग्णसेवेवर मोठा परिणाम. कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नोकरीची मागणी. अकोल्यामध्ये कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचं 25 ऑक्टोबरला काम बंद आंदोलन. आज आंदोलनाचा 10वा दिवस असल्यामुळे शासनाचा दशक्रिया विधी करत निषेध व्यक्त. गोंदिया हैदराबाद तिरुपती प्रवासी विमान सेवा 1 डिसेंबर पासून सुरू होणार. विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा इंडिगो कंपनीचा निर्णय. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचं बनावट पेपर तयार करून जागा नावावर करण्याचा प्रयत्न. तपासणी दरम्यान दस्तावेज बनावट असल्याचं उघड. सुयश शिर्के नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या खामगावात बँड बाजा वाजवत मित्राला मॉर्निंग वॉकचं आवाहन. 3 दिवसांपासून मित्र मॉर्निंग वॉकला न आल्यामुळे मित्रांनी लढवली शक्कल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चंद्रपूर कार्यालयाकडून फटाक्यांची ध्वनी पातळीची चाचणी करण्यात आली. ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. लातूरमध्ये रद्दी पेपरमध्ये खाद्यपदार्थ विक्रीला बंदी असताना दुकानदारांकडून सर्रासपणे विक्री होते. प्रशासनाकडून दुर्लक्ष. रत्नागिरीच्या खेड शहरातील जगबुडी नदीच्या गाळाचा प्रश्न सुटणार. नदीचा गाळ काढण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात. सुमारे 500 लोकांची पुरापासून सुटका होणार. वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारमध्ये वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा नागपूर संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको. महावितरणच्या अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. कृषी व्यावसायिक संघटनेची 3 दिवस बंदची हाक. राज्य शासनानं कीटकनाशक बियाणं सुधारक कायदा करण्यासाठी आणलेल्या विधेयकाला संघटनांचा विरोध. वाशिममध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी हैराण. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सबस्टेशनवर मोर्चा. सांगलीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांनी संरक्षित हायब्रिड पिकांचं पक्ष्यांकडून नुकसान. वाळवा तालुक्यातील शेतकरी त्रस्त. मराठवाड्याच्या मातीतील ग्लोबल आडगाव चित्रपटांना रचला इतिहास. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार. चित्रपटात परळीचे सिद्धार्थ तायडे आणि रानभा गायकवाड भूमिकेत दिसणार.